इट्स रिया कदम हियर. वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग. तर तुम्हाला दिसत असेल माझ्या हातात कपडे आहेत, कारण मी आत्ताच जस्ट कपडे सुकवलेले आहेत. हे बघा, आत्ताच कपडे सुकवलेत मी. आणि आता ताई आणि मम्मी चालले आहेत खाली. सो हा ब्लॉग प्रियाताई कंटिन्यू करेल. मी ताईला कॅमेरा हँडओव्हर करते. सो ते लोक कुठे चालले ते सांगतीलच. आम्ही चाललो आहोत ओल्ड पनवेलच्या मच्छी मार्केटला मच्छी घेण्यासाठी. व्हिडिओ न स्किप करता पुढे पूर्ण बघत राहा. हा वाटा कसा आहे? हे बघ कोळंबी मम्मी. अरे चल खाऊलाय तो घरकी बांगडा नाही तेली बांगडा एकच काटा सिंगल तीनच एक लावून देईल. हे भाऊ कसे आहे ते? 100ला 3. घ्यायचे बाजूला हे आहे पनवेलचं मच्छी मार्केट. तर मार्केटला काय एवढी गर्दी नव्हती, थोडेच मच्छीवाले होते. आणि मच्छीची प्राईससुद्धा खूप वाढलेली आहे. आता इथे कर्ली होती, तर कर्लीची प्राईस विचारली तर 150ला त्या काकी 2 देत होत्या. ₹250 काय? त्याला दिली नाही मी. 800 रुपये किलो. फ्राय करायचे का? बाहेर घ्यायला गेली नाही. 1 किलो करतील 400 रुपये. पाणी टाकून साफ करा ना. फ्राय करायचं ठीक आहे ना. तुमचं नाव काय? आरती. ही मच्छी कुठून आणली आहे? गुलाबा अलिबाग. मच्छी महाग झाली आहे की स्वस्त आहे? थंडीची महाग त्यांच्याकडे ह्या काकींकडे या, काकी कमी करून देतात. ही किती किलोची असेल? 10 किलोची. याची किंमत कशी? किलोवरच आहे. 1200. 1200. सांग इथून गेट मधून आलंय का? काकी आता कापून दाखवत आहेत ही मोठीवाली सुरमई. एक संपली, दुसरी कापड. एकदम फ्रेश आहे. इथून आला सांग गल्ली इथे पहिल्याच बसतात त्या. आतमध्ये एंट्री कराल ना तर काकी इथे समोरच बसतात. या परत खाऊ.
कसे आहेत पापलेट? 400 कसे देणार? 40 कशी आहे कोळंबी? 500ला दिले. अजून टाका. अख्खेच ठेवा. कोलबी घ्या. 250 कोलबी. 100चा वाटा घ्या. काय तुझ्या आईला सांग टाका अजून जरा. पैसे द्या पप्पा. आजीने आम्हाला 20 रुपयाला 10 दिल्या आहेत. ॲक्च्युली 8च देतात, पण बोलून मग त्यांनी 10 दिल्या. थँक्यू आजी. सर्व सुकी ओली मच्छी घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही निघालो घरी यायला. तर घरी येतानाच रिक्षामध्ये मम्मी असं बोलली की आज घरी काय बनवायचं जेवायला. तर मग पापलेटचा रस्सा आम्ही बोललो आणि मग त्यासाठी मम्मीने साहित्य घेतलं. इथे घरी आल्यावर खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि मिरच्या. एका साईडला मी वाटण करत होती आणि मम्मीने घरी आल्या आल्या लगेच मच्छी साफ करायला घेतली. तर इथे तुम्ही बघू शकता वाटण. त्यामध्ये मग वरून थोडीशी हळदसुद्धा ॲड केली मी आणि पाणी घालून मग ते वाटलं. हा आहे कच्चा मसाला. तर पापलेट मम्मीने आज कच्च्या मसाल्यामध्ये केला होता. तर तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पुढे बघत राहा. तर आम्ही घेतलेली आहे बोंबील. पापलेट घेतले, ते अख्खेच ठेवलेत फ्रायसाठी. इथे रश्श्यासाठी पापलेट. सुरमई घेतली, कोळंबी आणि बांगडे. भांड्यामध्ये आधी आलं लसूणची पेस्ट घेऊयात. मच्छी भरपूर आहे ना, कारण की भरपूर मच्छी घेतलेली आहे. तर त्याचा वास नाही आला पाहिजे. हे वेगळं लावूया, कारण बांगड्यांचा वेगळा वास असतो. बांगड्यासाठी सेपरेट. हा आमचा घरगुती लाल मसाला 1.5 चम्मच घेतला. ह्याच्यात वेगळा हळद घेतली. हळद थोडी जास्तच घ्यायची. आणि आगळ, कोकमाचा आगळ. ते टाकल्याने कसं मच्छीला वास येत नाही. आता हे चांगलं व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊ आणि त्याच्यामध्ये मग मच्छीला लावू. मम्मी आता सुरमईला लावून घेते आहे मसाला व्यवस्थित. अगदी व्यवस्थित लावायचा. आणि हे आत्ता नाही फ्राय करायचं आहे. मग कधी करायचं आहे? जेव्हा तुम्हाला वाटेल फ्राय करायचं खायचं ते आता लावून ठेवते. मस्त मुरेल हे. आता तर हे तुम्ही बघताय ह्याच्यामध्ये पापलेट आणि सुरमई काढून ठेवलेली आहे, कारण की ती आता फ्राय करायची नाहीये म्हणून. आणि हे बांगडे सुद्धा साईडला ठेवून देणार आहे, कारण की हे फ्राय नाही करायचे आता करायला. आणि ते सर्व मच्छीला मम्मीने आता मसाला वगैरे लावून घेतलेला आहे.
ही आत्ता फ्राय करायची आहे आपल्याला. सुरमई, कोळंबी, बोंबील अँड बांगडा. पापलेटसाठी लागणारं वाटणसुद्धा इथे रेडी होतं. आता तुम्ही रेसिपी बघा कशी बनवली आहे ती. हिरवं पापलेट आता बनवण्यासाठी मम्मीने टोप घेतला आहे. त्यामध्ये आता तेल ॲड केलं. ते फोडणीसाठी घेतलेलं आहे टोमॅटो, कोथिंबीर, कोकम, कढीपत्ता आणि कांदा. पॅन घेतला, त्यामध्ये तेल ॲड केलं. तर आता आपलं की मग मच्छी फ्राय करायला घेऊयात आपण. आता इथे ते कांदा आणि टॅमॅटो नरम होईपर्यंत जे आपण मच्छीचा सार करणार आहे ना, जरा ते तेलात फ्राय करून घेतो. फक्त हळद मीठ लावलेलं आहे आणि थोडासा नॉर्मल आपल्या नावाला मसाला. अच्छा, म्हणजे आपण असं डायरेक्ट टाकणार नाहीये. हां, डायरेक्ट का नाही टाकायचे? कारण की मग वास येतो खाताना. म्हणून आधी थोडेसे अर्ध कच्चे फ्राय करायचे, परतून घ्यायचे नॉर्मल, आणि मग ते आपल्या ह्यावाल्या रश्श्यामध्ये टाकायचे. आपला घरगुती लाल मसाला ॲड केला आता याच्यामध्ये. आणि आता याच्यामध्ये हिरवं वाटण ॲड केलेलं आहे. आता मसाला हा तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा. आणि आता याच्यामध्ये आपण मीठ ॲड करूयात. ह्याच्यामध्ये मम्मीने ॲड केलं आहे कोकम आणि कोथिंबीर. हे काय काय घेतलेलं आहेस? हे रवा, तांदळाचं पीठ, रवा, हळद, मीठ, मसाला आणि थोडंसं नॉर्मल बेसन. ओके, तर आता हे याच्यामध्ये चांगलं मिक्स करायचं टेस्टी आणि लागतं. मग कुरकुरीत होतात. हां. इथे बघू शकता तुम्ही, सुरमई फ्राय करायला ठेवली आहे. हे शिजायला खूप टाइम लागतो. हां, तेल सुटेपर्यंत परतायचं. तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचंय, कारण की कसं आहे कच्चं वाटण आहे ना, म्हणून. कोणतंही वाटण तेल सुटेपर्यंत परतायचं. आणि मम्मी साईडलाच इथे मच्छी तळते आणि भात सुद्धा झालेला आहे. जे मसाल्याचं पाणी उरलं होतं ना, तेच आता याच्यामध्ये ऍड करायचं आहे. तर जेवढा आपल्याला रस्सा हवाय ना तेवढं तुमच्या अंदाजानुसार, तुमच्या घरात किती लोक असतील त्याच्यानुसार तुम्ही तो अंदाज ऍड करू शकता पाण्याचा. आता आम्ही कसे 5च जण आहोत, तर मग आम्हाला काही जास्त लागत नाही. त्याच्यात असं नाही की गरमच पाणी, थंड पाणी टाकलं तरी चालतं. आता मम्मीनी याच्यामध्ये टाकलेली आहे कोथिंबीर. आता याला व्यवस्थितपणे कड येऊ द्यात. कड आल्याच्या नंतर मग जी फ्राय करून घेतलेले पापलेट होते ना, ते याच्यामध्ये सोडायचे. आता काय बनवलं सांगू तुम्हाला. जांशान जुनशानी 300 भाषुपा इलाक्षपोशे. आणि तुम्ही बघू शकता ही किचनच्या प्लॅटफॉर्मवरती बसलेली आहे. तिला आता भूक सहनच होत नाही. तर इथे मस्त रश्श्याला कड आलेला आहे. आता कड आल्यावर आपण हे फ्राय केलेले पीस टाकूया. आणि ह्याला जास्त नाही कड आणायचा, आता हे लगेच मऊ होऊन जातील. इथे तुम्ही बघा, सुरमई मम्मीने मस्त फ्राय केलेली आहे. एकदम कुरकुरीत अशी दिसते सुरमई. एकदम भारी झाली, टेस्टी.
तर तुम्हाला इथे मी आता सुरमई टेस्ट करून दाखवते बघा, एकदम फ्रेश आहे. खूप मस्त झालेली, खूप इतकी सुंदर ना. तुम्ही सुद्धा आमच्या घरी या नक्कीच. तर इथे तुम्ही बघू शकता मच्छी आपली पूर्ण फ्राय झालेली आहे. इथे आहे कोळंबी, बोंबील फ्राय, सुरमई फ्राय आणि बांगडा फ्राय. अशा 4 प्रकारच्या मच्छ्या मम्मीने फ्राय केलेल्या आहेत. पापलेटचा रस्सा तुम्हाला मी टेस्ट करून दाखवते. मम्मीने इतका सुंदर बनवणार रस्सा, असं वाटतं सूप सारखं तो पियावा. मस्त, खूप मस्त टेस्टी एकदम. खूप भूक लागली होती, आम्ही सर्वांनी जेवायला वाढून घेतलं. तिथे तुम्ही बघू शकता काय काय डिशेस आज होत्या आमच्या घरी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात आता पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय.